नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण येणाऱ्या सेट एक्झामिनेशनसाठी 100पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण MCQ प्रश्न डिस्कस करणार आहोत. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 7 एप्रिल 2024च्या एक्झामिनेशनसाठी हे जे MCQ प्रश्न आहे यातील बहुतांश प्रश्न आपल्याला रिपीटेड फॉर्ममध्ये नक्कीच एक्झामिनेशनमध्ये रिपीट होताना दिसून येईल. त्यामुळे हा व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत बघा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये आपल्याला याचा नक्कीच फायदा होताना दिसून येईल. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये आता कमी कालावधी राहिलेला आहे. या कमी कालावधीमध्ये आपल्याला MCQ प्रॅक्टिस करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी पेपर 1चं कंप्लीट 5000 प्लस MCQची PDF अवेलेबल आहे. या MCQ PDFमध्ये आपल्याला प्रत्येक युनिटवर आधारित 500 MCQज दिसून येईल. अशा स्वरूपाचे टोटल 5000 प्लस MCQज आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. याला प्राप्त करण्याची फीज मात्र 699 आहे. ही PDF प्राप्त करण्यासाठी ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि या MCQची प्रॅक्टिस करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 याकरिता पेपर 2चे कंप्लीट कोर्सेसचे नवीन बॅचेस सुरू झालेले आहे. या बॅचेसला जॉईन करण्यासाठी ऑफिशियल नंबर स्क्रीनवर विजिबल आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा. आहे की प्रथम पिढीच्या संगणकाच्या प्रोग्रामिंगमध्ये कोणती भाषा वापरली जात होती. आपण जनरेशन ऑफ कम्प्युटर बघतो, तर त्यामध्ये प्रथम जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये आपण काय यूज करतो. ए आहे उच्चस्तरीय भाषा हाय लेवल लँग्वेज, बी मशीन लँग्वेज, सी विधानसभा असेंब्ली लँग्वेज आणि डी आहे मूळ सांकेतिक भाषा. सो आपण फर्स्ट जनरेशन मध्ये यूज करीत होतो मशीन लँग्वेज. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता योग्य क्रमबद्ध आहे. सो यामध्ये आपण काय बघतो. ए बीट, बाईट, केबी, एमबी, निबल, जीबी आणि टीबी. बी आहे बीट, निबल, बाईट, केबी, एमबी, जीबी आणि टीबी. थर्ड आहे सी निबल, बीट, बाईट, केबी, एमबी, टीबी आणि जीबी. डी आहे बीट, निबल, बाईट, एमबी, केबी, जीबी आणि टीबी. सो यामध्ये सर्वप्रथम काय येणार. ओके, चला. सो यामध्ये सर्वप्रथम येणार बीट. ठीक आहे. आता बीट नंतर आपण काय बघतो, निबल बनतो. निबल नंतर आपण काय बघतो, तर बाईट बघतो. बाईट नंतर आपण काय बघू, केबी बघू. केबी नंतर आपण काय बघू, एमबी बघू. एमबी नंतर जीबी बघतो. जीबी नंतर आपण टीबी बघतो. तर या अनुषंगाने आता बघा, एक योग्य उत्तर ऑप्शन बी आहे. इथे बघा का बरं बी आहे, तर जेव्हा आपण एक बीट म्हणतो याला बायनरी डिजिट म्हणतात. आता 4 बीट बनून काय निब्बल बनतात. 8 बीटचं एक बाईट बनेल, 124 बाईट्सचं एक केबी बनतं, 124 केबीचं एक एमबी बनतं, 124 एमबीचं एक जीबी बनतं आणि 124 जीबीचं एक टीबी बनतं. ओके, म्हणून बी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे माहिती ध्वनी व्हिडिओ टी ऍक्ट्स ग्राफिक अँड ॲनिमेशन संयोजित म्हणतात. काय म्हणतात त्याला. ए मल्टी प्रोग्राम्स, बी आहे मल्टी प्रोसेस, सी आहे मल्टी फ्रेसॅट आणि डी आहे मल्टीमीडिया. सो ध्वनी आहे, व्हिडिओ आहे, टी फॅक्स आहे, ग्राफिक ॲनिमेशन याला मल्टीमीडिया ऑप्शन डी म्हणतात. नेक्स्ट आहे व्हॉट इज द फुल फॉर्म. लास्ट इयरचा हा PYQ क्वेश्चन आहे. HTML याचं पूर्ण रूप काय. ए हायपरटेक्स्ट मेकअप लँग्वेज, बी हायपरटेक्स्ट मार्केटिंग लँग्वेज, सी आहे हायपरटेक्स्ट मार्क लँग्वेज आणि डी आहे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. सो आपण बघतो HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज ऑप्शन आपल्याला मार्कअप लँग्वेज. ठीक आहे. ए आणि डी सेमच आहे, तर हे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतात. नेक्स्ट वन आहे रॅम काय आहे. ए नॉन व्हॉलेटाईल म्हणजे अस्थिर, बी सेकंडरी स्टोअर म्हणजे दुय्यम संग्रह आहे, सी आहे आपला परमानंट स्टोरेज कायमस्वरूपी संचय आणि डी आहे व्हॉलेटाईल. सो आपल्याला काय दिसून येते, व्हॉलेटाईल दिसून येते. रॅमला आपण काय म्हणतो, रँडम ॲक्सेस मेमरी म्हणतो. ठीक आहे. चला, सो इथे योग्य उत्तर ऑप्शन डी आहे. नेक्स्ट वन आहे चुकीची जोडी ओळखायचं आहे. डॉट TTF आहे फ्रंट फाईल, बी आहे डॉट WAV ऑडिओ फाईल, सी आहे JPG ग्राफिक फाईल्स आणि डॉट
EXE एक्सक्लुझिव्ह डाटा फाईल. ठीक आहे. सो यामध्ये आपण काय बघत असतो. बरं. सो चुकीची जोडी आहे EXE एक्सक्लुझिव्ह डाटा फाईल्स. नेक्स्ट आहे खालील जगातील पहिले संगणक ENIAC वर्षात विकसित झाले. ए 1946, बी आहे 1914, सी आहे 1955 आणि डी आहे 1916. सो ENIAC जो आहे 1946 ला विकसित झालेला आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आहे ब्राउझर म्हणजे काय. एक HTML सिस्टम आहे. बी आहे एक सर्व्हर आहे. सी वेब पृष्ठावर प्रवेश करण्यासाठी आणि पाहण्यासाठी अनुप्रयोग सॉफ्टवेअर वेब पृष्ठावर प्रवेश करण्यासाठी आणि पाहण्यासाठी हा सॉफ्टवेअर आहे. की डी यापैकी काहीही नाही. ठीक आहे. सो ब्राउझर आपण काय बघतो, वेब पृष्ठावर प्रवेश करण्यासाठी आणि पाहण्यासाठी हा एक प्रकारचा सॉफ्टवेअर आहे. सो इथे योग्य उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट आहे MIPS स्टँड फॉर फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. मिलियन्स इन्स्ट्रक्शन पर सेकंड. बी आहे मेगा इन्स्ट्रक्शन पर सेकंड. सी आहे मिलियन इंटरचेंज परफॉर्मन्स स्टँडर्ड. डी आहे मेगाबाइट इन्स्ट्रक्शन परफॉर्मन्स. सो मिलियन इन्स्ट्रक्शन पर सेकंड ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इंटिग्रेटेड सर्किट संदर्भात VLSI याचं पूर्ण रूप काय. व्हेरियंट लार्ज स्केल इंटरग्रेशन. बी आहे व्हेरी लार्ज स्केल ऑफ इंटरग्रेशन. सी आहे व्हेरियंट लार्ज स्केल ऑफ इंटरोगेशन. सी आहे व्हेरी लार्ज स्केल इंटरफेस. सो आपल्याला माहित आहे व्हेरी लार्ज स्केल फॉर इंटरग्रेशन ऑप्शन बी इथे VLSI याचं फुल फॉर्म दिसून येईल. नेक्स्ट आहे तिसऱ्या पिढीत संगणक वापरले. VLSI टेक्नॉलॉजी ट्रान्झिस्टर. सी आहे व्हॅक्यूम ट्यूब आणि डी आहे इंटिग्रेटेड सर्किट. तर थर्ड जनरेशन ऑफ कम्प्युटरमध्ये आपण इंटिग्रेटेड सर्किटचा वापर करतो ऑप्शन डी. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता भारतात विकसित झालेला पहिला सुपर कम्प्युटर आहे. सहारा टी. बी आहे सागा 220, परम युवा 2 आणि परम 8000. सो आपण बघतो की प्रथम भारतातील परम 8000 हा आहे. तर ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आहे. पायथन काय आहे. ए लो लेवल लँग्वेज. बी आहे हाय लेवल लँग्वेज. सी मशीन लँग्वेज आणि डी असेंब्ली लँग्वेज. सो पायथन इज अ हाय लेवल लँग्वेज. पायथन एक उच्चस्तरीय प्रोग्रामिंग लँग्वेज आहे म्हणून बी. पाचव्या पिढीच्या कम्प्युटराचा उपयोग होत होता कशासाठी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बी आहे TBMS. सी आहे व्यापारी सिस्टम आणि डी आहे यापैकी काहीही नाही. सो पाचव्या पिढीमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघतो ऑप्शन क्रमांक ए बघतो. नेक्स्ट आहे ALU याचं फुल फॉर्म काय आहे. ठीक आहे. सो अमेरिकन लॉजिक युनिट. बी आहे अल्टरनेट लोकल युनिट. सी आहे अल्टरनेटिंग लॉजिक युनिट आणि डी आहे अर्थमॅटिक लॉजिक युनिट. सो ALU याचा अर्थ आहे अर्थमॅटिक लॉजिक युनिट. ऑप्शन क्रमांक डी. आता हे काय असतं ALU हा आपल्याला दिसून येते. हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे आपलं CPU जे आहे ना ते डिवाइड असतो दोन पार्टमध्ये. एक म्हणजे ALU म्हणजे अर्थमॅटिक लॉजिक युनिट असते. ठीक आहे. चला. सो इथे योग्य उत्तर ऑप्शन डी आहे. नेक्स्ट वन आहे खालीलपैकी कोणते इनपुट युनिटचे भाग आहे. ए कीबोर्ड, बी माऊस. सी आहे ए आणि बी दोन्ही आणि डी आहे यापैकी काहीही नाही. सो आपण इथे काय बघतो ए आणि बी हे दोनही जे आहे म्हणजे कीबोर्ड झालं, माऊस झालं, स्कॅनर झालं, मायक्रोफोन झालं, लाईट पेन हे सगळं काय आहे इनपुट डिव्हाइसेस आहे. कम्प्युटरमध्ये आपण इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस बघत असतो. ओके. सो नेक्स्ट आहे कम्प्युटर मेमरी याचं मुख्य भागांचे नाव काय आहे. रॅम आहे, बी रोम. ए आणि बी दोनही की डी यापैकी काहीही नाही. तर कम्प्युटर मेमरी आपण दोनही बघतो. रॅन्डम ॲक्सेस मेमरी आणि रोम रीड ओनली मेमरी हे कम्प्युटर मेमरी आहे. ठीक. सो रॅम आणि रोम म्हणजे दोनही ए आणि बी दोनही इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे एका कम्प्युटरमध्ये 1 बाईट हे सामान्यतः सामील होत असते.
ए 10 बिट्स, बी 4 बिट्स, सी 8 बिट्स आणि डी आहे 16 बिट. सो एका कम्प्युटरमध्ये 8 बिट आपण बघतो. ठीक आहे. एका कम्प्युटरमध्ये 1 बाईट हे सामान्यतः 8 बिट्स मध्ये समाविष्ट आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट वन आहे, खालीलपैकी कोणते कम्प्युटरचे प्रोग्रामिंग भाषा नाही? बेसिक, बी फॉरटॉन, सी लेझर आणि डी आहे पास्कल. सो आपण बघतो की लेझर हे लँग्वेज नाही, बेसिक, फोरटन, पास्कल हे सगळं कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला पाहायला. चला, सो क्वेश्चन आहे, संप्रेषणाचा उद्देश खालीलपैकी काय असते? ए आहे औपचारिक किंवा अनौपचारिक रूपात, बी वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर नियंत्रण स्थापित करणे, सी श्रम संघटनांमध्ये प्रशासकीय व्यवस्थांमध्ये सुधार करणे, कर्मचारी संघटन प्रगती याविषयी माहिती करणे आणि डी आहे यापैकी सर्व. सो आपण कम्युनिकेशनचा मेन पर्पज बघतो की कम्युनिकेशन औपचारिक अनौपचारिक करते होत असते. यामध्ये वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर नियंत्रण प्रस्थापित करू शकतो. श्रम संघटना किंवा कोणतीही प्रशासकीय व्यवस्था आपण असो, संघटना असो, त्यांच्या सुधारणेविषयी आपण आढावा घेऊ शकतो, माहिती घेऊ शकतो. म्हणून योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, औपचारिक संप्रेषण किती नेटवर्क किंवा प्रकार असतात? औपचारिक संप्रेषणाचे किती नेटवर्क प्रकार असतात? 1, 2, बी आहे 3, सी आहे 4 आणि डी आहे 6. सो आपण काय इथे बघत असतो की औपचारिक संप्रेषण जे आहे ना, सो यामध्ये टोटल 6 प्रकार आहे. एकूण 6 प्रकाराचं आपण औपचारिक संप्रेषण बघतो, ज्यामध्ये आपण तारा संप्रेषण, वृत्त संप्रेषण आहे ना, वाय आकाराचं उलटा संप्रेषण. ठीक आहे. सो से टोटल आपण 6 प्रकारचं संप्रेषण बघत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रेप वाईन संप्रेषण किती प्रकारचे असतात? ए आहे 1, ऑप्शन बी आहे 2, ऑप्शन सी आहे 3 आणि ऑप्शन डी आहे 4. सो ग्रेप वाईन कम्युनिकेशन जे आहे, ठीक आहे, म्हणजे एखादी अंगूर कसं असतं, ठीक आहे, त्या लढीप्रमाणे हे कम्युनिकेशन चालत असतं. तर याचे टोटल 4 प्रकार आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट आहे, ग्रेप वाईन संप्रेषणाला कोणत्या स्वरूपात ओळखला जातो? ए खालून संप्रेषण म्हणजे डाऊन कम्युनिकेशन, बी आहे अनौपचारिक इनफॉर्मल कम्युनिकेशन, सी आहे वरील संप्रेषण म्हणजे वरचं जे आपण अपवर्ड कम्युनिकेशन म्हणतो आणि डी आहे क्षैतिज संप्रेषण. सो ग्रेप वाईन कम्युनिकेशनला आपण इनफॉर्मल कम्युनिकेशन म्हणत असतो, कारण आपण समजा आपल्या कॉलनीच्या बाहेर गेलेलो आणि आपण आपल्या मैत्रीण, ठीक आहे, आपली आणखीन एक मैत्रीण या कम्युनिकेशनला जुडतं. मग आणखीन आणखीन असं काय होत असते, आपण अंगूरचं जे लट असतं ना, सेम तशाच प्रकारचं हा कम्युनिकेशन असतं आणि हे इनफॉर्मल असतं. फॉर्मल गोष्टींचा समावेश यामध्ये केला जात नाही, म्हणून याला अनौपचारिक संप्रेषण असं म्हणतात. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या संप्रेषणात उच्च अधिकारी एवं अधीनस्थ कर्मचारी यांचं संप्रेषण प्रक्रिया होत असते? ठीक आहे, उच्च अधिकारी आणि अधीनस्थ, ठीक आहे, यांचं जे कम्युनिकेशन होत असते त्याला आपण कोणत्या प्रकारचं म्हणतो? ए लंबवत संप्रेषण, बी आहे क्षैतिज संप्रेषण, सी आहे तिर्यक संप्रेषण आणि डी आहे यापैकी काहीही नाही. तर याला आपण म्हणत असतो लंबवत संप्रेषण. काय म्हणतो? लंबवत संप्रेषण, ज्यामध्ये उच्च अधिकारी आणि अधीनस्थ यांमध्ये काय होणार? संप्रेषण होणार. तर याला आपण ऑप्शन क्रमांक ए म्हणणार. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कशाच्या अंतर्गत मनुष्य एक दुसऱ्यांच्या व्यवहारांचं मूल्यांकन तथा समस्यांचं निराकरण करीत असतो? सो ऑप्शन ए आहे आंतरवैयक्तिक संप्रेषण, बी जनसंप्रेषण, सी आंतरवैयक्तिक संप्रेषण आणि डी आहे क्षितिज संप्रेषण. आता यामध्ये काय आहे, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींच्या व्यवहारांचं मूल्यांकन आणि समस्या काय करीत असतो, पाहत असतो. याला आंतरवैयक्तिक संप्रेषण असं म्हणतात. आणि यामध्ये काय असतं, फीडबॅक असते. काय असतं? फीडबॅक असतो. ठीक आहे. सो अशा प्रकारचा हा आंतरवैयक्तिक संप्रेषण आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आहे, निम्नलिखित मधून संप्रेषणाविषयी कोणता कथन योग्य आहे? ए संप्रेषण एक मार्गी किंवा द्विमार्गी प्रक्रिया आहे,
बी आहे संप्रेषण एक गतिशील प्रक्रिया आहे. सी आहे यामध्ये किंवा याच्या माध्यमातून कोणत्याही विशेष लक्ष्याची प्राप्ती केली जाते. आणि डी वरील पैकी सर्व. सो संप्रेषणाविषयी काय योग्य आपल्याला आहे विचारलेलं आहे. तर संप्रेषण बघा एक मार्गी आहे ना, म्हणजे एक पर्टिक्युलर वन पर्सन स्वतःशी कम्युनिकेशन करू शकतो. तोच पर्सन इतराशी करू शकतो. म्हणजे हे झालं पहिला बरोबर आहे. ठीक आहे. हे काय आहे डायनामाइक म्हणजे सतत चालणारी ही प्रक्रिया आहे. आहे ना. चल यामध्ये या माध्यमातून कोणतेही विशेष लक्ष आता पर्टिक्युलर काहीतरी दुसऱ्याला माहिती देणे हे सुद्धा संप्रेषणाचा उद्देश असू शकतो. म्हणून ऑप्शन क्रमांक डी आपल्याला योग्य दिसून येतात. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या संप्रेषण प्रभावी बनण्याचा माध्यम आहे. ए टेलिफोन, बी समाचारपत्र, सी इंटरनेट आणि डी वरीलपैकी सर्व. सो कोणता संप्रेषण प्रभावी करू शकतो आपण तर डी सर्व. ठीक आहे. टेलिफोनच्या माध्यमातून समाचारपत्र किंवा इंटरनेट. ठीक आहे. हे सगळ्या इफेक्टिव्हली आपण कम्युनिकेट जे आहे किंवा करू शकतो. ठीक आहे. चला नेक्स्ट वन आहे संप्रेषणाचा प्रकार होऊ शकतो शाब्दिक, बी आहे अशाब्दिक, सी आहे ए आणि बी दोनही आणि डी आहे यापैकी काहीही नाही. सो संप्रेषणाचा प्रकार काय असू शकतो. संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन वर्बल अँड नॉन वर्बल असू शकतं. त्यामुळे वर्बल कम्युनिकेशन आपण बघतो आणि सोबतच नॉन वर्बल कम्युनिकेशन सुद्धा आपण बघत असतो. याचा अर्थ संप्रेषणाचे दोनही प्रकार होऊ शकतात वर्बल अँड नॉन वर्बल. म्हणून इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आपल्याला दिसून येणार. नेक्स्ट आहे रेखीव मॉडेल कोणत्या धरणावर आधारित आहे. ठीक आहे. सो रेखीव मॉडेल आपल्याला दिसून येते ए ध्वनी, बी प्रकाश, सी संदर्भ आणि डी आहे फीडबॅक. सो रेखीव मॉडेल हा ए ध्वनी यावर आधारित आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आहे संप्रेषणाचा कोणत्या मॉडेलमध्ये प्राप्तकर्ता केवळ संदेश ग्रहण करतो. ए आहे ट्रान्झॅक्शन मॉडेल, बी आहे रेखीव मॉडेल, सी आहे इंटरनेट मॉडेल आणि डी आहे यापैकी काहीही नाही. सो संप्रेषणामध्ये जे रेखीव मॉडेल आहे त्यामध्ये एकीकडून म्हणजे जिथे प्रेषक आणि सेंडर केवळ काय करीत असतो माहिती घेत असतो म्हणजे फीडबॅक अथवा प्रक्रिया देत नाही तर अशा संप्रेषणाला रेखीव मॉडेल म्हणतात. अरस्तू यांनी हे दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोण मुळात इन्स्टंट मेसेंजर आहे. ए फेसबुक, बी इंस्टाग्राम, सी ट्विटर आणि डी आहे व्हॉट्सॲप. सो व्हॉट्सॲप जे आहे इन्स्टंट मेसेजिंग आहे. ठीक. सो ऑप्शन डी. नेक्स्ट आहे GPS. GPS फुल फॉर्म काय आहे. वायर कम्युनिकेशन सर्व्हिस, बी आहे संगणक कार्यक्रम, सी सेलफोन डिव्हाइसेस आणि डी आहे कार्डलेस कम्युनिकेशन. सो याला आपण काय म्हणत असतो. सो याला जनरल पॉकेट रेडिओ असं म्हणतात. ठीक आहे. काय म्हणतात याला जनरल. ठीक आहे. पॉकेट रेडिओ सिस्टम असं याला म्हणतं. ओके. सो ऑप्शन क्रमांक इथे आपल्याला दिसून येईल जनरल पॉकेट रेडिओ सिस्टम 4. ऑप्शन 4 इथे योग्य आपल्याला दिसून येते. ठीक आहे. कार्डलेस कम्युनिकेशन याला म्हणतात. बरं. नेक्स्ट वन बघा. तुम्हाला काय वाटतं वर्गातील संवाद कसा असावा. ए कठीण असावा, बी सर्वसाधारण असावा, सी मनोरंजक असावा की ऑप्शन क्रमांक डी प्रभावी असावं. तर वर्गातील संप्रेषण कसं असावं तर प्रभावी असावं. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असावं. ठीक आहे. सो ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आपल्याला दिसून येते. नेक्स्ट आहे कल्पना करायचं आहे आपण अशा शैक्षणिक संस्थेत काम करत आहोत जिथे लोक समान दर्जाचे आहे इक्वल आहे सगळे. ठीक आहे. अशा संदर्भात संवादाची कोणती पद्धत सर्वात योग्य लागू होईल. हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, बी आहे ऊर्ध्वगामी संप्रेषण, बी आहे कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि क्रॉस कम्युनिकेशन. सो समान स्तरावर जर बोलत आहे टीचर सोबत बोलत आहे इंजिनियर सोबत बोलत आहे सो त्याला हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन असं म्हणतात. नेक्स्ट आहे वर्गातील संप्रेषणाच्या संदर्भात दृष्टिकोन, कृती आणि देखावा काय मानलं जातं. ए शाब्दिक संप्रेषण, बी अमौखिक संप्रेषण, बी आहे अवैयक्तिक संप्रेषण आणि डी आहे अतार्किक संप्रेषण. तर याला नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होणार. नेक्स्ट आहे माध्यमे म्हणून ओळखली जातात. पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ, तिसरा स्तंभ की चौथा स्तंभ. मीडिया इज नो ॲज. ठीक आहे.
बरं. मीडियाला माध्यमांना कितवा स्तंभ म्हणतात? तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून याला ओळखला जातो. सो नेक्स्ट वन आहे, एकाच वेळी मोठ्या संख्येने प्राप्तकर्त्यांना माहिती प्रसारण करणारा एकच स्रोत असलेल्या संप्रेषणाच्या पद्धतीला समूह संप्रेषण, बी मास कम्युनिकेशन, सी आंतरवैयक्तिक संप्रेषण आणि डी पारंपरिक संप्रेषण. सो एकाच वेळी होणाऱ्या संप्रेषणाला आपण काय म्हणणार आहोत? तर याला आपण मास कम्युनिकेशन म्हणूया. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, यानंतरचा प्रश्न आहे, वर्गात शिक्षक संदेश देतो आणि तो संदेश शब्द किंवा प्रतिमांच्या रूपात असतो, तर विद्यार्थी त्यांचे काय करणार? ए इनकोड करणार, बी डिकोड करणार, सी आंदोलक असणार की प्रचारक असणार. सो जेव्हा वर्गात आपण शिक्षक म्हणजे टीचर हा संदेश देतो, संदेश शब्द किंवा प्रतिमांच्या रूपात असतो आणि स्टुडंट याला काय करतात? डिकोड करतात. काय करतात? डिकोड करतात. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. वर्तुळाकार संप्रेषणात एन्कोडर जेव्हा डिकोडर बनतो त्याला आवाज म्हणतात, प्रेषक म्हणतात, आलोचनात्मक म्हणतात की अभिप्राय त्याला म्हटलं जातं. तर याला काय म्हणतात? अभिप्राय, फीडबॅक म्हटलं जातं. ठीक आहे. बरं. नेक्स्ट वन आहे, भारतातील पहिली बहुभाषीय वृत्तसंस्था कोणती आहे? तर ऑप्शन ए समाचार, बी API, सी आहे हिंदुस्तान समाचार, नंतर डी आहे समाचार भारती. तर हिंदुस्तान समाचार ही पहिली बहुभाषीय वृत्तसंस्था एजन्सी आपल्याला दिसून येते. नेक्स्ट आहे, वर्गात संवाद असणे आवश्यक आहे. एक शिक्षक केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, सामान्य केंद्रित की ऑप्शन डी पाठ्यपुस्तक केंद्रित. सो वर्गातील जे क्लासरूम कम्युनिकेशन आहे ते स्टुडंट सेंटर असणं आवश्यक आहे, त्यामुळे इथे बी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग खालील प्रकारच्या संप्रेषणापैकी एक वर्गीकृत केले जाऊ शकते. दृश्य एक मार्गी, बी आहे दृश्य वन वे, दृश्य श्राव्य दोन वे म्हणजे टू वे कम्युनिकेशन, आणि डी आहे दृश्य दोन मार्गी म्हणजे टू वे कम्युनिकेशन. सो ऑडिओ व्हिज्युअल टू वे कम्युनिकेशन असणं आवश्यक आहे. ओके, सो ऑप्शन सी. नेक्स्ट आहे, प्रभावी संप्रेषणात सहाय्यक ठरतं आर्थिक वातावरण, राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण की बहुसांस्कृतिक वातावरण. सो यामध्ये आपण बघतो की सामाजिक वातावरण जे आहे ते सहाय्यक ठरत असतात. नेक्स्ट आहे, खालीलपैकी यांना आपल्याला अनुक्रमे लावायचं आहे. ए आहे स्त्रोत चॅनल संदेश रिसिव्हर, बी आहे स्त्रोत रिसिव्हर चॅनल संदेश, सी सोर्स आहे चॅनल संदेश आहे रिसिव्हर आहे आणि चॅनल आहे, डी आहे सोर्स आहे चॅनल सोर्स संदेश चॅनल आणि रिसिव्हर. सो आपल्याला काय दिसून येते? सगळ्यात पहिले सोर्स दिसून येईल. ठीक, मग मेसेज असेल काहीतरी चॅनल, आणि जो मेसेज पाठवणार तो रिसिव्ह करणारा, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी इथे काय आहे? योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. ठीक, यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या संप्रेषणात साक्ष स्थायी साक्ष मानले जाते? लिखित, बी मौखिक, सी आहे लिखित आणि मौखिक संप्रेषण, आणि डी आहे यापैकी काहीही नाही. स्थायी साक्ष जे आहे परमानंट हे लिखितला मानलं जातं. लिखित म्हणजे लिहून जे असेल ना त्याला रिटन कम्युनिकेशनला. ठीक आहे, प्रूफ असतात रिटन कम्युनिकेशन. ओके, नेक्स्ट वन आहे, नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं की संगणक टेलिशॉपिंगच्या इंटरनेट आणि मोबाईल टेलिफोन यासारख्या नवीन माध्यमांच्या संप्रेषण असे म्हटले जाते. ए करमणूक, बी पारंपरिक संवाद, विकासात्मक संचार आणि डी कम्युनिकेशन. सो यामध्ये आपण काय बघतो? ओके, यामध्ये आपण बघतो की ऑप्शन क्रमांक बी परस्पर संवाद याला म्हटलं जातं. अध्ययनासंबंधित नियम जाणून अध्ययन साहित्य तयार करणे संशोधनाचे उदाहरण आहे. सो बघा, अध्ययन संबंधित नियम जाणून घ्यायचा आहे आणि स्वयं साहित्य तयार करायचं आहे. सो असं जेव्हा आपण करतो त्याला आपण कोणतं संशोधन म्हणणार? ए कृती, बी आहे मूलभूत संशोधन, सी आहे उपयोजित संशोधन आणि 4 आहे यापैकी नाही. इथे बघा, नियम जाणून स्वतः काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं. सो त्यासाठी आपण काय करणार आहोत? उपयोजित संशोधनाचा अवलंब करणार आहोत, त्यामुळे ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. देन आहे, मूलभूत तत्वाचा दैनंदिन जीवनाला अनुसरून उपयोग करणे म्हणजे डॅश संशोधन आहे. मूलभूत संशोधनाच्या दैनिक जीवनाला अनुसरण करणे. ठीक आहे, सो ए उपयोजित संशोधन, बी आहे कृती संशोधन, सी मूलभूत संशोधन आणि डी आहे प्रायोगिक संशोधन. आता बघा, दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं संशोधन करतो? तर उपयोजित संशोधन करतो, त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक ए आहे.
नेक्स्ट वन आहे वैयक्तिक पातळीवरील समस्यांचे निदान डॅश संशोधनामध्ये करतात. तर वैयक्तिक जर आपल्याला समस्या आहे तर ते सोडवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं संशोधन करणार. ठीक आहे. बरं ए बघा, वैयक्तिक पातळीवरील व्यावहारिक समस्यांचे निदान ए मूलभूत संशोधनात करणार आहोत, बी कृती संशोधन, सी उपयोजित संशोधन आणि फोर्थ आहे प्रायोगिक संशोधन. आता समस्यांचे निदान म्हणजे सॉल्व्ह करायचं आहे आणि प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करतो त्यावेळी आपण ऍक्शन करणार. सो ऍक्शन म्हणजेच कोणतं कृती संशोधन आपण काय करणार आहोत इथे करणार आहोत. ओके ओके. नेक्स्ट वन आपण बघतो संशोधन निष्कर्षांचे सामान्यीकरण मर्यादित मानले जाते. ए कृती संशोधन, बी उपयोजित संशोधन, सी आहे मूलभूत संशोधन आणि डी आहे सर्वेक्षण संशोधन. सो संशोधनाच्या निष्कर्षाचे सामान्यीकरण. ठीक, यामध्ये आपण काय बघतो, एखादं निष्कर्षांचं सामान्यीकरण मर्यादित आपण कृती संशोधनामध्ये मानित असतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर कृती संशोधन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिनेशला भेडसावणाऱ्या अध्ययन समस्या हा डॅश संशोधनाचा विषय होऊ शकेल. कोणता संशोधन? ए कृती संशोधन, बी उपयोजित संशोधन, सी प्रायोगिक संशोधन आणि डी आहे मूलभूत संशोधन. सो दिनेशला जर समजा एखादी समस्या अध्ययनामध्ये येत आहे तर तो काय करणार, त्याला सॉल्व्ह करणार. आता कोणतीही गोष्ट जर सॉल्व्ह करायचं आहे सो ऑब्व्हियसली त्यासाठी ऍक्शन करावं लागेल. त्यामुळे इथे आपण कोणतं संशोधन करणार, ऍक्शन रिसर्च करणार. नेक्स्ट वन सिद्धांत निर्मिती डॅश संशोधनाचे धैर्य आहे. ए मूलभूत संशोधन, बी आहे उपयोजित संशोधन, सी प्रायोगिक संशोधन आणि डी आहे कृती संशोधन. सो कोणत्या संशोधनामध्ये आपण डायरेक्ट थेअरी डेव्हलप करीत असतो तर हा आपला बेसिक प्युअर किंवा फंडामेंटल रिसर्च आहे. म्हणजेच मूलभूत संशोधनामध्ये आपण थेअरी डेव्हलप करीत असतो. नेक्स्ट डॅश संशोधन व्यापक स्वरूपाचे असते. कोणतं संशोधन व्यापक आपल्याला दिसून येतं? ए आहे मूलभूत संशोधन, बी आहे उपयोजित संशोधन, सी कृती संशोधन आणि डी ऐतिहासिक संशोधन. सो लक्षात घ्या, जे आपलं मूलभूत संशोधन आहे तो व्यापक स्वरूपात आपल्याला दिसून येतं कारण त्यामध्ये थेअरी आपण डेव्हलप करतो. नेक्स्ट कृती संशोधनाचे प्रवर्तक डॅश हे आहे. ए स्टीफन कोरे, बी जॉन मिल, सी कार्ले विन आणि डी आहे गोडार्ड. सो कृती संशोधनाचे प्रवर्तक आहे स्टीफन कोरे. त्यामुळे इथे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट आहे कृती संशोधनाची कल्पना डॅश या मानवशास्त्राच्या विचारात अंतर्भूत होती. ए कोर्ले विन, बी आहे गिलफोर्ड, बी आहे एफ एन बी एफ स्किनर आणि डी आहे जॉन डुई. सो कृती संशोधनाची संकल्पना आता सर्वप्रथम आपण कार्लेविन यांच्या विचारामध्ये बघतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट वन आहे संशोधन समस्यांची निवड करताना खालीलपैकी कोणती बाब विचारात घ्यावी. ए मार्गदर्शकाची आवड, बी खर्चाचा व कालावधीचा अंदाज, सी नवीन विषय घ्यायचं की संशोधकाची अभिरुची. मला सांगा, संशोधन समस्यांची जेव्हा आपण रिसर्च करणार आणि रिसर्च करण्यासाठी आपण सर्वप्रथम काय बघणार आहोत टॉपिक निवड करताना, तर आपल्याला कोणता विषय आवडतो. सो संशोधकाची अभिरुची म्हणजे इंटरेस्ट आपण बघणार आहोत. त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन 4 आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या बाबींचा संशोधनाचा दर्जा वाढवण्यास उपयोगी होईल. ए आहे पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा, बी आहे तज्ञ संशोधकांच्या मान्यता, सी गरजाधिष्ठित आणि नवीन संशोधन आणि डी आहे वरील पैकी सर्व. सो इथे बघा खालीलपैकी कोणत्या बाबींचा संशोधनाचा दर्जा वाढवणार ठीक आहे उपयोगी आहे. तर आपण बघा पीएचडी करण्यापूर्वी एक प्रवेश परीक्षा देतो, हे योग्य आहे. सोबतच तज्ञ संशोधक मार्गदर्शकांची मान्यता मिळते आणि नवीन गरजाधिष्ठित आणि नवीन संशोधन यामधून बाहेर येत असतात. म्हणजे वरीलपैकी सर्व हे संशोधनाचा दर्जा वाढवण्यासाठी आवश्यक आहे. नेक्स्ट वन भारतातील राजकीय व्यवस्थेचा विकास हा डॅश संशोधन पद्धतीचा विषय आहे. ए आहे आपला वृत्ताभ्यास, बी आहे ऐतिहासिक संशोधन, सी सर्वेक्षण संशोधन आणि डी प्रायोगिक संशोधन. सो भारतीय राजकीय व्यवस्थेचा विकास हा ऐतिहासिक संशोधनाचा विकास आहे कारण राजकीय व्यवस्थेचा अभ्यास आपण पास्ट पासून प्रेझेंट पर्यंत करणार आहोत. त्यामुळे ऑप्शन बी योग्य उत्तर आहे.
प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी TAT मांडणी 1935 मध्ये डॅश यांनी केलेली आहे. ए आहे रोशार्क, बी आहे लिकर्ड आणि थर्डसन, बी आहे बोगाडस, सी आहे माटे आणि मॉर्गन. सो TAT जे आहे प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी याची मांडणी माटे आणि मॉर्गन यांनी केलेली दिसून येतं. नेक्स्ट आहे संशोधनात्मक पदवी मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता दृष्टिकोन प्रमुख असावा. ए प्रतिष्ठा समोर ठेवून आपण करायचं, बी आहे मानसन्मान, सी आहे पैसा आणि डी आहे संशोधन वृत्ती. मला सांगा संशोधनात्मक पदवी मिळवण्यासाठी आपण कोणता अप्रोच समोर ठेवणार आहोत. तर आपण रिसर्च अप्रोच समोर ठेवूया. ठीक आहे, म्हणून योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे. नेक्स्ट, भारतातील पंचवार्षिक योजनांचे कृषी क्षेत्रातील योगदान हा डॅश संशोधन पद्धतीचा विषय आहे. ए आहे ऐतिहासिक संशोधन, बी आहे उपयोजित संशोधन, सी सर्वेक्षण आणि ऐतिहासिक आणि डी प्रायोगिक. आता भारतात पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करायचा आहे तर आपण पास्ट मध्ये जाणार आहोत, बरोबर. सेकंडली ह्या योजनांचा अभ्यास करण्यासाठी पर्टिक्युलर ओपिनियन मॅटर करणार. ओपिनियन प्रत्येक व्यक्तीचा आपण घेऊ शकत नाही, म्हणून सर्वे करणार. त्यामुळे योग्य उत्तर आहे सर्वेक्षण आणि ऐतिहासिक पद्धती. नेक्स्ट वन आहे भूतकालीन घटनांचा सुसंगत वार शास्त्रशुद्ध आढावा डॅश या संशोधन पद्धतीत घेतला जातो. ए आहे प्रायोगिक संशोधन, बी आपल्याला दिसून येतं उपयोजित संशोधन, सी आहे ऐतिहासिक संशोधन आणि डी आहे मूलभूत संशोधन. सो भूतकालीन घटनांचा सुसंग शास्त्रशुद्ध आढावा आपण ऐतिहासिक संशोधनात करतो. ठीक आहे, म्हणजे भूतकालीन घटनांचं अभ्यास करण्यासाठी जी पद्धत आपण यूज करणार त्याला ऐतिहासिक संशोधन म्हणतात. नेक्स्ट वन, महात्मा फुले यांची स्त्री शिक्षणासंबंधित योगदान हा डॅश संशोधनाचा विषय आहे. ए आहे उपयोजित संशोधनाचा, बी सर्वेक्षण पद्धतीचा, ऐतिहासिक संशोधनाचा की प्रायोगिक. सो महात्मा फुले यांचं स्त्री विषयक योगदान आपल्याला अभ्यासायचं आहे. सो हा पास्ट संबंधित टॉपिक आहे ना, पास्ट मध्ये जाणार आपण, म्हणून इथे आपण कोणत्या पद्धतीचा अवलंब करणार आहोत, ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा इथे आपण अवलंब करणार. नेक्स्ट वन, ऐतिहासिक संशोधनामध्ये डॅश हा प्राथमिक स्रोत नाही, म्हणजे प्रायमरी सोर्स काय नाही. ए नाणे, बी सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, सी ताम्रपट आणि डी पाठ्यपुस्तक. ऐतिहासिक संशोधन जेव्हा आपण करतो दोन प्रकारचे सोर्सेस वापरतो, एक प्रायमरी आणि एक सेकंडरी. सो प्रायमरी सोर्सेस मध्ये आपण बघतो की नाणी येणार, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल येणार, ताम्रपटे येणार, ठीक आहे, डॉक्युमेंट वगैरे येईल. ठीक आहे, आणि सेकंडरी सोर्सेस मध्ये ग्रंथ येणार. ठीक आहे, बुक जे असतात ना ऑथरद्वारे लिहिलेले ते येणार. ठीक आहे, त्यामुळे पाठ्यपुस्तके हा सेकंडरी सोर्स आहे, प्रायमरी सोर्स नाही. नेक्स्ट वन, ऐतिहासिक संशोधनात कागदपत्राचा खरेपणा आणि अधिकृतता मधून तपासली जाते. ए आहे आंतरिक चिकित्सा, बी बाह्य चिकित्सा, सी आंतरिक आणि बाह्य चिकित्सा, डी आहे सर्वस्पर्शी चिकित्सा. सो ऐतिहासिक संशोधनात जेव्हा आपण कागदपत्राची अस्सलता तपासत असतो त्यासाठी आपण बाह्य चिकित्सा करतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य उत्तर आहे. नंतर आहे ऐतिहासिक संशोधनात माहितीतील सुसंगतपणा आणि विश्वासार्हता डॅश मधून तपासली जाते. कशातून? बाह्य चिकित्सा करून, आंतरिक चिकित्सा करून, आंतरिक आणि बाह्य चिकित्सा करून की सर्वस्पर्शी आपल्याला चिकित्सा करावी लागेल. सो यासाठी बघा, ऐतिहासिक संशोधनात माहितीतील सुसंगत आणि विश्वासाची आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला आंतरिक परीक्षण करावं लागेल, म्हणून ऑप्शन बी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट वन, संशोधन हे गतकाळाशी संबंधित आहे. कोणते? प्रायोगिक संशोधन, उपयोजित संशोधन, सर्वेक्षण संशोधन की ऐतिहासिक संशोधन. जे पास्ट रिलेटेड आहे तो ऐतिहासिक हिस्टोरिकल रिसर्च आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट वन, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संशोधनात कार्यकारण संबंधांवर जोर देते? ए ऐतिहासिक संशोधन, बी वर्णनात्मक संशोधन, सी आहे तत्वज्ञानात्मक संशोधन आणि डी प्रायोगिक संशोधन. सरळ प्रश्न आहे, कार्यकारण संबंधांवर जोर देणारा कोणता संशोधन आहे म्हणून. सो ऑब्व्हियसली इथे आपल्याला प्रायोगिक संशोधन दिसून येतं, जो कार्यकारण कॉज आणि इफेक्ट ज्यामध्ये आपण अभ्यास करतो.
नेक्स्ट, संशोधक माहिती संकलनाची साधने खालीलपैकी कशाला अनुसरण निवडतो? ए. संशोधकाचे स्वमत. बी आहे मार्गदर्शक अभिप्राय. सी. संशोधनाचे उद्दिष्टे आणि संशोधनासंबंधित परिकल्पना. ठीक आहे. सो माहिती संकलन करण्यासाठी आपण कोणती साधन अवलंब करीत असतो? तर सर्वप्रथम आपण आपल्या संशोधनाचे उद्दिष्टे जाणून घेणार आहोत. उद्दिष्ट जे आहे ना, ऑब्जेक्टिव्ह सेट करणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन सी योग्य आहे. घटनेस प्रत्यक्ष साक्षी नसलेल्या व्यक्तीने साक्षी असलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळवणे हा ऐतिहासिक संशोधनाचा डॅश हा स्रोत आहे. ए हा प्राथमिक आहे, बी दुय्यम आहे, सी प्राथमिक आणि दुय्यम दोन्हीही आहे की प्रामाणिक आहे. बरं, मला सांगा, घटनेस साक्षी नाही. ठीक आहे. अशा व्यक्तींकडून आपण काय करीत आहोत? माहिती मिळवत आहोत. सो ऑब्व्हियसली हा सेकंडरी सोर्स होणार, कारण तो व्यक्ती स्वतः तिथे उपस्थित आहे का नाही. म्हणून योग्य उत्तर आपलं बी असणार. नेक्स्ट, कार्बन 14 पद्धती ऐतिहासिक संशोधनाचं डॅश मी माशेशी संबंधित आहे. कोणतं? ए बाह्य, बी आहे आंतरिक, सी आंतरिक आणि बाह्य आणि डी आहे वरीलपैकी 14. सो कार्बन 14 हे बाह्य. ठीक आहे. एखादी पुरातात्विक अवशेषावर समजा या पद्धतीचा वापर करतात, म्हणून ऑप्शन ए योग्य आहे. लेखकांचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनाच्या डॅश मी माणसेवर तपासला जातो. ए आंतरिक, बी बाह्य, सी आंतरिक आणि बाह्य आणि डी आहे सर्वस्पर्शी. सो लेखकांचं लेखन हेतू जे आहे ते आपण लेखकांचं लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनामध्ये आंतरिक मीमांसेद्वारे तपासला जातो. त्यामुळे ए योग्य उत्तर आहे. ऐतिहासिक संशोधनात योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. ए समस्या विधान करणे, गृहीतकांची मांडणी करणे, माहिती संकलन, माहितींचे आंतरिक आणि बाह्य मीमांसा. डी आहे यानंतरचा संशोधनाचे निष्कर्ष. नेक्स्ट, गृहीतके, समस्या विधान, माहिती चिकित्सा, माहिती संकलन, निष्कर्ष. सी आहे समस्या विधान, माहिती विश्लेषण, माहितीचे संकलन, निष्कर्ष. चौथा आहे समस्या विधान करणे, आंतरिक मीमांसा, माहिती संकलन करणे आणि निष्कर्ष काढणे. मला सांगा, सर्वप्रथम आपण एखादी समस्या घेणार, नंतर त्याविषयी हायपोथेसिस निर्माण करणार, डाटा कलेक्ट करणार, डाटा योग्यरित्या म्हणजे आपण हे करतो ॲनालाइज करतो, तर डाटा ॲनालाइज करणार, शेवटी आपण निष्कर्ष मांडणार. म्हणून पायऱ्या ठरतात ऑप्शन ए. नेक्स्ट, ऐतिहासिक संशोधनाच्या या पायरींमध्ये संशोधकाचा कस लागतो. ए समस्येचे विधान करण्यामध्ये, बी आहे गृहीतकांच्या मांडणी करण्यात, आंतरिक आणि बाह्य मीमांसा आणि डी आहे संशोधनाचे निष्कर्ष. ऐतिहासिक संशोधन करीत असताना सर्व प्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्याचं ॲनालाइज करणं कठीण असतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी. खालीलपैकी कोणत्या संज्ञेला ऐतिहासिक संशोधनाचे स्वरूप स्पष्ट करता येईल? ए उदग्र, बी आहे तिर्यक छेदात्मक, सी उदग्र आणि तिर्यक छेदात्मक आणि डी आहे यापैकी नाही. सो हे आहे उदग्र. पर्यावरण कायदा केव्हा मंजूर झाला? ऑप्शन ए 1985, ऑप्शन बी 1986, ऑप्शन सी 1995 आणि ऑप्शन डी आहे 1996. सो पर्यावरण कायदा आपण बघतो की मंजूर झाला आहे 1985 ला. ठीक आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट वन आहे इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ए तमिळनाडू, बी कर्नाटक, सी केरळ, डी आहे तेलंगणा. सो इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य जे आहे हे आपण बघतो की याचं सो हा जो अभयारण्य आहे ते तमिळनाडू मध्ये आपल्याला अवस्थित दिसून येतं. ठीक. नेक्स्ट वन आहे जागतिक जलदिन आपण कधी सेलिब्रेट करीत असतो? सो जागतिक जलदिन 21 मार्च, ऑप्शन ए, ऑप्शन बी 22 मार्च, ऑप्शन सी 23 मार्च आणि ऑप्शन डी 24 मार्च. सो आपण बघतो की जागतिक जलदिन म्हणजे जल जे आहे, ठीक आहे, पाणी याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण बघतो की जागतिक जलदिन आपण सेलिब्रेट करीत असतो. कधी? तर 22 मार्चला. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. नेक्स्ट वन, सन 2022 पर्यंत भारत सरकारच्या हवामान बदल कृती आराखड्यांची उद्दिष्टे. ए 50 गिगावॅट पवन ऊर्जा, बी 100 गिगावॅट पवन ऊर्जा, ऑप्शन सी 175 गिगावॅट नवीनीकरणीय ऊर्जा आणि ऑप्शन डी आहे 150 गिगावॅट नवीनीकरणीय ऊर्जा.
सो आपल्याला दिसून येतं की केंद्र सरकारने 2022 पर्यंत जे आहे 175 गिगावॅट नवीनीकरणीय ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचं उद्दिष्ट ठेवले होते, ज्यामध्ये सौर ऊर्जेपासून जर आपण ऊर्जा बघितली तर 100 गिगावॅट, वाऱ्यापासून 60 गिगावॅट आणि जैव ऊर्जेपासून 10 गिगावॅट आणि लघु जलविद्युतापासून 5 गिगावॅट ऊर्जा समावेश करण्यात आलेला होता. सो अशा पद्धतीने इथे ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर आहे. नेक्स्ट वन आपण बघतो, खालीलपैकी कोणती मोहीम हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती आराखडा अंतर्गत एक नाही? ए राष्ट्रीय जल मिशन, बी राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता सुधार अभियान, ऑप्शन सी ग्रीन इंडिया मिशन आणि डी राष्ट्रीय घनकचरा व्यवस्थापन अभियान. सो मी तुम्हाला पूर्वीचे जेव्हा आपण थेरिकल भाग बघितलं तेव्हा हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती आराखडा याविषयी आपण बघितलेला आहे. तर त्यामध्ये राष्ट्रीय जल मिशन, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता सुधार अभियान आहे, ग्रीन इंडिया मिशन आहे, पण ऑप्शन डी याचा समावेश नाही, राष्ट्रीय घनकचरा व्यवस्थापन अभियान. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हवामान बदलांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारत सरकारची किती राष्ट्रीय मिशन आहे? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 12 आणि ऑप्शन डी आहे 17. सो हवामान बदलासाठी म्हणजे हवामान क्लायमेट चेंज जे आहे त्यावर तोडगा म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय मिशन मध्ये टोटल किती मिशन समावेश केलेला आहे? तर आपल्याला दिसून येतं ऑप्शन क्रमांक बी 8 मिशन समावेश केलेले आहे. नेक्स्ट आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल पारित झाला, ऑप्शन ए 1985, ऑप्शन बी 1986, ऑप्शन सी 1987 आणि ऑप्शन डी 1990. सो ओझोनचं शरण यासाठी कारणीभूत असणाऱ्या पदार्थांचं वापर ठीक आहे कमी करावे ना, जेणेकरून ओझोन शरण होईल किंवा ओझोनचं रक्षण होईल यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झालेला आपल्याला दिसून येतो. तर कधी झालेला आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल? तर ऑप्शन क्रमांक सी 1987 ला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झालेला आहे. पर्यावरण दिवस आपण साजरा करतो कधी? 29 डिसेंबर, बी 15 मे, सी 5 जून आणि डी आहे यापैकी नाही. तर पर्यावरण दिवस हे आपण बघतो की पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी पर्यावरण दिवस साजरा केला जातो कधी? तर 5 जूनला. नेक्स्ट वन आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात जलवायू परिवर्तन यावर राष्ट्रीय कार्ययोजना घोषित झाली? ए आहे 2008, बी 2005, सी आहे 2003 आणि डी आहे 1998. सो राष्ट्रीय जलवायू परिवर्तन यावर आपण बघतो की 2008 मध्ये जे आहे कार्ययोजना घोषणा करण्यात आलेली आणि त्यावेळी आपण बघतो की प्रधानमंत्री जे होते डॉक्टर मनमोहन सिंग 30 जून 2008 ला घोषणा करण्यात आली. कुठून? तर नवी दिल्ली येथून जलवायू परिवर्तन आणि राष्ट्रीय कार्ययोजना यांचा शुभारंभ 2008 मध्ये होताना आपल्याला दिसून येतात. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिली आंतरराष्ट्रीय पृथ्वी शिखर परिषद कोठे घेण्यात आली? ए क्योटो, बी आहे रिओ डी जेनेरियो, सी आहे नवी दिल्ली आणि डी आहे न्यूयॉर्क. सो पृथ्वी शिखर परिषद जी आहे रिओ ब्राझीलचं शहर आहे रिओ डी जेनेरियो या ठिकाणी झालेलं आहे. तर ऑप्शन बी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1992 मध्ये पृथ्वी शिखर संमेलन परिषद डॅश येथे आयोजित केली गेली? ए चीन, बी कॅनडा, सी भारत आणि डी आहे ब्राझील. सो यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक की संयुक्त राष्ट्र पर्यावरण आणि विकास परिषद जी आहे ज्याला आपण पृथ्वी शिखर संमेलन म्हणतो जी झालेली आहे ब्राझील येथील शहर आहे रिओ डी जेनेरियो म्हणजे ब्राझील मध्ये हे झालेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आहे, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC किंवा FCC ला डॅश म्हणून ओळखलं जातं. काय म्हणतात त्याला? क्योटो प्रोटोकॉल, बी ग्लोबल समिट, सी व्हिएना परिषद आणि ऑप्शन डी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. सो याला काय म्हटलं जातं? सो याला म्हटलं काय जातं? ग्लोबल समिट म्हणलं जातं. ठीक आहे, कारण UNFCCC 21 मार्च 1994 मध्ये 197 देशांनी याला मान्यता दिलेली
ठीक. सो याला म्हटलं जातं ग्लोबल समिट, याला लक्षात घ्यावं लागेल. नेक्स्ट आहे 1992 ब्राझीलमधील रियो दी जेनेरो येथे झालेल्या UNCDE म्हणजेच अर्थ समिटमध्ये कोणत्या घोषणेवर स्वाक्षरी झाली? ए एजेंडा 39, बी एजेंडा 19, एजेंडा ऑप्शन सी एजेंडा 22 आणि डी आहे एजेंडा 21. सो इथे व्हेरी करेक्ट आपल्याला दिसून येतं की हे जे परिषद आहे यामध्ये UNCED ओके UNCED यामध्ये एजेंडा 21 जो आहे तो पारित झालेला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आहे कार्टाजेना प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? ए जैव सुरक्षा करार, बी प्रदूषण, सी ओझोन हळूहळू ऱ्हास आणि डी आहे हवामान बदल. सो आपल्याला कार्टाजेना प्रोटोकॉल जे आहे ते दिसून येते. जैवविविधता सुरक्षेसाठी कार्टाजेना प्रोटोकॉल झालेला आहे. ठीक. हा प्रोटोकॉल जे आहे 2003 मध्ये अंमलात आलेला. नागोया प्रोटोकॉल कधी अवलंबिण्यात आले? ए 2010, बी 2011, सी 2012 आणि डी 2013. सो नागोया प्रोटोकॉल आपण बघतो की झालेला आहे 2010 मध्ये. ठीक. सो लक्षात घ्या नागोया कधी झालेला आहे 2010. नेक्स्ट आहे क्योटो प्रोटोकॉल या वर्षी लागू करण्यात आला. ए 2005, बी 1997, सी आहे 2000 आणि डी आहे 2002. सो क्योटो प्रोटोकॉल ठीक आहे यामध्ये हरित वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी म्हणजे मर्यादित करण्यासाठी युनायटेड नेशन इन्स्टिट्यूट ऑन क्लायमेट चेंज आहे ना 1997 मध्ये स्वीकारण्यात आलेला आपल्याला दिसून येतं. सो इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल क्योटो प्रोटोकॉल 2005 मध्ये झालेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे. सो क्योटो प्रोटोकॉल ऑप्शन ए. नेक्स्ट वन आहे क्योटो प्रोटोकॉल नियमानुसार खालीलपैकी कोणते प्रदूषक 6 प्रदूषकांपैकी एक आहे? ए आहे पेर फ्लुरो कार्बन, बी क्लोरीन, सी फॉस्फिन आणि डी आहे कार्बन मोनोऑक्साइड. सो क्योटो प्रोटोकॉल या अंतर्गत आपण बघतो की पेर फ्लुरो कार्बन जे आहे हे 6 प्रदूषकांपैकी एक आहे. आता हे 6 प्रदूषक कोणते आहेत तर बघा मिथेन कार्बन डायऑक्साइड आहे, नायट्रस ऑक्साइड आहे म्हणजे N2O आहे, परफ्लोरोकार्बन आहे, हायड्रोफ्लोरोकार्बन आहे, सल्फर हेक्साफ्लोरो राईड आहे. आंतरराष्ट्रीय स्वैर आघाडी स्थापन करण्यासाठी संयुक्तपणे कोणी पुढाकार घेतला? ऑप्शन ए अमेरिका आणि भारत, ऑप्शन बी भारत आणि फ्रान्स, सी आहे स्वीडन आणि भारत आणि डी आहे भारत आणि चीन. सो हे आंतरराष्ट्रीय स्वैर संघटन याविषयी आपण बघतो की भारत आणि फ्रान्स यांच्या पुढाकाराने सुरू झालेला आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या करारानुसार जागतिक सरासरी तापमान वाढ 2 अंश सेल्सिअसच्या खाली मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला? ए ऑप्शन पॅरिस करार, बी क्योटो प्रोटोकॉल, सी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणि डी रिओ शिखर संमेलन. सो यामध्ये योग्य उत्तर आहे पॅरिस करार ऑप्शन क्रमांक ए. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.